नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अळू येतं। तर आज आपण अळू किंवा अळूचं फतफदं किंवा अळूचं सांबार हे कसं बनवतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता ही अळूची पानं हे कट करून घेणार। त्यापूर्वी काय, अळू हे जरा खाजरं असतं, मग त्यासाठी काय करावं लागेल हे बघा। हाताला जरासं असं ना कोकम लावून घ्यायचं, तर आपल्या हाताला ही खाज येते। कोकम किंवा तुम्ही तेलही लावू शकता। हे बघा, हे असं जरा असं कोकम दोन्ही हाताला लावून घ्यायचं। हे बघा, थोडंसं असं, नाही तर आपल्या हाताला खाज। आणि मग अळू कापायला घ्यायचा, असं लावून घ्यायचं पाठी पुढे। आता बघा, मी अळू कापायला घेते। हे बघा, हे बघा, आता हे देठं आहेत ना, ही देठं काढायची। आणि ही कोवळी आहेत, कोवळी अळूची पानं घ्यायची। हे बघा, ही अशी कोवळी आहेत एकदम, ही पूर्ण असं काढून घेते। व सर्व अळूचं मी अशी पानं काढून घेते। तुम्हाला देठ हवी असेल, देठ पण तुम्ही वापरू शकता। हे बघा, हे असं काढून घ्यायचं। हे बघा, मी अशी पानं काढून घेतली। आता हे देठ आहेत ना, हे कोवळे देठ आहेत। आता हे पण देठ पण वापरू शकता तुम्ही। हे बघा, आता देठ कसं आहे का, देठाला हे सालं असतं। हे बघा, जरासं थोडंसं असं करून घ्यायचं आणि नंतर मग हे बघा, तुम्ही बघू शकता, हे अशी सालं काढायची। ही बघा, ही अशी, किंवा खाली पण असेल तर खालीहून पण मोल्ड करायचे। आणि हे बघा, हे असे देठं काढायचे। ही बघा, अशी एवढी सर्व सालं निघाली सर्व देठांची। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व अळू, हे बघा तुम्ही बघू शकता, हे सगळं मी साफ करून घेतलं। हे बघा, ही दांडी आणि त्याची ही पानं। आता हे मी स्वच्छ धुवून घेते 3-4 पाण्याने। बघा, आता मी हे अळू चिरून घेते। बघा, तुम्ही बघू शकता। पण अळू चिरण्यापूर्वी जरा हाताला, आता ते मगाशी पण लावलं होतं पण ते धुवून गेलं ना, मग आता हे परत थोडंसं असं लावून घेत हाताला चांगलं, म्हणजे आपल्याला खाज येणार नाही। हे बघा, आता मी अळू चिरायला घेते। हे बघा, आता हे बघा, ही पानं अशी घ्यायची पटापट। हे बघा, असं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडेसे देठ पण घ्यायचे हवे, म्हणजे ते एकत्र कापून जाते। तुम्ही सेपरेटही कापू शकता। हे बघा, हे असे देठ घ्यायचे आणि हे असं त्याचा रोल करायचा असा। हा बघा, असा रोल करायचा आणि चांगलं असं बघा, असं हे बघा, असं थोडं थोडं घेऊन कापून घ्यायचं। हे बघा, हे बघा, हे असं पाहिजे तर असं थोडंसं असं चीर द्यायचं। हे बघा, असं, आणि असं चांगलं असं बारीक चिरून घ्यायचं। हे बघा, असं बारीक चिरून घ्यायचं। त्यामुळे देठही कापले जातात आणि पानंही चांगली असे बारीक चिरून घ्यायचं। हे बघा, हे बघा, अळू चांगलं चिरून घेतलं। तर आता हे मी सर्व जे आहे ना, ते आता मी कुकरला लावून उकडवून घेणार आहे। आता हे बघा, मी थोडे, तुम्ही काळे वाटाणे टाकू शकता, चवळी टाकू शकता, थोडे शेंगदाणे घेतले आणि म्हणजे खाजरेपणा जाण्यासाठी मी थोडंसं कोकम घेतलं आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते आणि त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। बघा, आपण आता मालवणी पद्धतीने हे अळूचं मी सांबार फतफदं बनवून दाखवते। सांबार म्हणतात, कोणी फतफदं म्हणतात। तर मी त्यासाठी बघा, मी अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे, 10-12 म्हणजे लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलं आहे, 2 कांदे घेतले आहेत आणि कोथिंबीर, आपला मालवणी मसाला। एवढ्या सर्व साहित्यामध्ये हे आपलं अळूचं फतफदं बनवून तयार होणार आहे। हे बघा, सर्व मी हे जे अळू वगैरे आहे ना, हे सर्व मी आता कुकरला लावून घेणार आहे, 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। हे बघा, आता हे प्रथम मी अळू टाकलं, चणे टाकायचे, नंतर ह्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकले आहेत। हे बघा, शेंगदाणे टाकले आहेत आणि खाज येऊ नये, म्हणजे खाजरं लागू नये म्हणून हे बघा, कोकमं टाकले आहेत, 5-6 कोकमांचे हे लावले, हे टाकले आहेत। हे बघा, असं जरासं बारीक करून जरा टाकायचं, म्हणजे आपल्याला खाज येणार नाही। आणि थोडंसं मीठ टाकायचं। हे बघा, थोडंसं ह्याच्यापुरतीच, कारण आपण सांबारमध्ये टाकणारच आहे। आणि थोडासा किंचितसा हिंग आपण फोडणीला टाकणारच आहे, थोडासा किंचितसा। हे बघा, आणि थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं। हे बघा, म्हणजे त्याच्या बरोबर येईल एवढंच पाणी टाकायचं। हे बघा, हे एवढं, हे बघा तुम्ही बघू शकता। हे बघा, एवढंच। आणि आता मी कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घेते। हे बघा, आता मी भाजकं वाटप करायला सुरुवात करते। आता हे बघा, कढई छान तापली आहे। आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेणार, मी तेल नाही टाकत आहे, सुकं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। हे बघा,
मला हवं असं तुम्ही घालू शकता, पण मी तेल नाही घालत. मग कांदा लवकर भाजला जातो. आणि एका साईडने मी अळू कुकरामध्ये लावायला घेतलं आहे बघा. आणि त्यामध्ये गॅस स्लोच ठेवायचा आणि हे आलं टाकायचं आणि लसूण पाकळ्या टाकायच्या आणि थोड्या लसूण पाकळ्या 4-5 आपण फोडणीला ठेवलं आहे. एका साईडने आपलं अळू उकडतं आहे कुकरामध्ये. हे बघा, ही लोखंडाची कढई आहे. कांदा लवकर भाजला जातो ह्या कढईमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि एका साईडने माझा आता कुकराची शिटी होते. अशी मी 3 शिट्या काढून घेते. अळू ह्याला ठेवलं आहे, शिजत ठेवलं आहे. हे बघा, आता ही शिटी माझी होते एका साईडने आणि एका साईडने मी वाटण काढते आपल्या मालवणी पद्धतीचं. कांदा भाजून मग खोबरं टाकणार आणि कोथिंबीर वगैरे टाकणार. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे बघा, हे बघा खोबरं छान भाजून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे. हे बघा, आणि चांगलं असं गरम करायचं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि अशा प्रकारे हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी म्हणजे असं सगळं मसाला म्हणजे कांदा खोबरं मी भाजून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून मी मिक्सरला फिरवून घ्या. मी वाटप काढून घेतलं. आता मी मिक्सरला लावून घेते. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखटपणा करू शकता. मी माझ्या परीने टाकते मसाला, मला जेवढा हवा तेवढा. शिजवून घेतलंय. आता मी फोडणीला देते. अळू टोप छान तापलाय. आता हे बघा, तेल टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल छान तापलं की ह्यामध्ये जाईल मोहरी छान तडतडली की मग ठेचलेली लसूण टाकायची. बघा, ठेचून टाकायची, मग स्वाद छान येतो. आणि जरासा ओवा टाकायचा. म्हणजे ओवा का टाकायचा तर तो म्हणजे अळू बाधत नाही पोटाला. हे बघा, त्रास होत नाही. बघा, थोडासा ओवा टाकला. थोडासा हिंग हिंग आपण उकडताना टाकलेला आहे. आता थोडा इथे टाकायचा आणि चांगलं जरा लसूण, ओव्याचा छान सुगंध येतोय. ओव्याचा फोडणीचा खमंग वास येतोय. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. बघा, थोडीशी, आणि चांगली परतवून घ्यायची सर्व फोडणी. आणि मग हे आपलं हे अळू टाकून घ्यायचं. जे आपण शिजवलेलं आहे ते अळू टाकून घ्यायचं. हे बघा, आणि हे आपलं मालवणी वाटप टाकून घ्यायचं. हे बघा, हे वाटप टाकून घ्यायचं. आता मिक्सरला लागलेला मसाला मी चांगला पाणी टाकून काढून घेते. आता हे बघा, हे सर्व पाणी जे काय मिक्सरचं जे वाटण होतं ते सर्व मी काढून घेते. हे बघा, हे बघा, हे आपल्याला किती पातळ हवं त्याप्रमाणे. आता मला हे एवढं पाहिजे, कारण मी अळूची ही फतफत पण म्हणता येईल आणि आमटी पण म्हणता येईल. कारण ही मला भाताबरोबर पण होणार आहे, भाकरीबरोबर सुद्धा होणार आहे. म्हणून मी त्या बेताने केली. तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट करू शकता. त्याप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण अळू शिजतेवेळी कुकरला लावतेवेळी मीठ टाकलेलं होतं. त्या बेताने आपण लक्षात घेऊन आपण इथे मीठ टाकायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं. आणि बघायचं मीठ आणि मसाला व्यवस्थित लागला आहे की नाही, तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे. आणि वरून थोडी कोथिंबीर पेरायची. ही बघा, आणि चांगलं बॉईल काढायचं. 1-2 मिनटं चांगली अशी हे म्हणजे उकळायला पाहिजे. मग आपलं हे अळूची आमटी तयार झाली. फतफत कोण आमटी म्हणतं, कोण सांबार म्हणतं, कोण गदगदं म्हणतं. तर आमच्या गावी आम्ही सांबारच बोलतो, म्हणून मी पण सांबारच बोलते. हे बघ, माझी आई अशी बनवायची. आणि आज बनवता बनवता मला आईची आठवण आली. एकदम म्हणजे अप्रतिमच लागतं भाताबरोबर. त्याच्याबरोबर तुम्हाला भाजीची पण गरज नाही. नुसती भात आणि आमटी जरी तुम्हाला मिळाली तरी मस्तच वाटतं. काय म्हणजे ते सुखच काय वेगळं आहे खरंच. अळूची आमटी म्हटल्यावर तुम्ही बघू शकता. हे बघा, चांगली उकळी आली आहे. बघा, हे बघा, अशा प्रकारे हे आपलं अळूचं सांबार तयार झालं आहे. बघा, तुम्हाला सर्व करून दाखवते. अशा प्रकारे
हे अळूचं फतफतं बनवून रेडी झालं आहे मालवणी पद्धतीने. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.